नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूरमध्ये स्वागत करत आहे. सन 2026-27 समर बॅचेससाठी आमच्याकडे प्रवेश देणे चालू आहे. आमच्याकडे खालील वर्गांचे तास घेतले जातात. इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा, इयत्ता 5वी नवोदय परीक्षा, इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षा, इयत्ता 8वी NMMS परीक्षा आणि इयत्ता 6वी इस्रोची परीक्षा. त्याचबरोबर इयत्ता 10वी स्टेट बोर्ड परीक्षा इत्यादी वर्गांचे तास घेतले जातात. परिपूर्ण शिक्षण घ्यायचं असेल, कन्सेप्ट मॅप संकल्पना समजून घ्यायच्या असतील तर तुम्ही आजच श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूर या क्लासला जॉईन व्हा. जॉईन होण्यासाठी खालील दिलेल्या संपर्क क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता. संपर्क क्रमांक आहे आमचा 80 10 88 52 66. त्याचबरोबर 97 63 68 80 73. धन्यवाद. उपघटक 7 मसावी आणि लसावी हा घटक आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. याच्यात मसावी कोणाला म्हटलं जातं? हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे मसावी. हायेस्ट कॉमन फॅक्टर्स म्हणजे मसावी. त्यालाच महत्तम सामायिक विभाजक असं म्हटलं जातं. दोन संख्यांच्या सामायिक विभाजकांपैकी सर्वात मोठ्या विभाजकास महत्तम सामायिक विभाजक म्हटलं जातं, म्हणजे मसावी असं म्हटलं जातं. मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार, त्याला समान अवयवांचा गुणाकार असंही बोललं जातं. म्हणजे मसावी काढण्याचं सूत्र आहे. तुम्ही याच्या अगोदर दिलेल्या संख्यांचे अवयव कसे पाडायचे, अवयव पद्धतीनं मसावी कसा काढला जातो हे आपण पाहिलेलं आहे. दुसरा, जर एखादी संख्या ही दुसऱ्या संख्येची विभाजक असेल तर लहान संख्या ही मसावी व मोठी संख्या ही लसावी असते. हे एक वाक्य डोक्यात ठेवायचं. चौथा पॉइंट, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावी एक असतो. मूळ संख्यांचा मसावी सुद्धा एक असतो. 6वा पॉइंट आहे, सहमूळ संख्यांचा मसावी सुद्धा एक असतो. 7वा पॉइंट, दोन क्रमागत समसंख्यांचा मसावी 2 असतो. दोन क्रमागत समसंख्यांचा मसावी जो आहे तो किती असतो? 2 असतो. 8वा पॉइंट, जर अपूर्णांकामध्ये संख्या दिलेली असेल आणि त्या अपूर्णांकाचा लसावी किंवा मसावी काढायचा असेल तर मसावी काढण्यासाठी सूत्र अंशातील संख्यांचा मसावी भागिले छेदातील संख्यांचा लसावी. हे सूत्र या ठिकाणी काय करावं लागतं? वापरावं लागतं. मसावी काढण्याची पद्धत, मसावी काढण्याच्या 4 पद्धती आहेत. ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. विभाजक पद्धत, भागाकार पद्धत, मूळ अवयव पद्धत, अंकगणिताचा मूलभूत सिद्धांत, अशा 4 पद्धती आहेत मसावी काढण्याच्या. पहिली पद्धत पाहूया आपण, विभाजक पद्धत. विभाजक पद्धतीनं मसावी कसा काढला जातो? संख्येचे सर्व विभाजक मांडले जातात, म्हणजे लिहिले जातात. म्हणजे कोणत्या संख्येला भाग जाईल, विभाजक म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणतो, 6चे सर्व विभाजक. उदाहरणार्थ घेतलं तर 6ला कोणत्या संख्येनं भाग जाईल ते सर्व काय केलं जातं? संख्या मांडल्या जातात. समान विभाजकांचा गुणाकार करून मसावी काढता येतो. उदाहरणार्थ दिलंय बघा, 6 व 8चा मसावी किती? मग 6चे विभाजक म्हणजे 6ला कोणत्या संख्येनं भाग जाईल ते सर्व संख्या द्यायच्या. 1 न भाग जाणार, 2 न जाणार, 3 न पण जाणार, आणखीन कोणी जाईल? 6 न पण जाईल. म्हणजे कोणत्या संख्येच्या पाड्यात 6 आहेत. याच्यानंतर 8चे विभाजक 1 न जाणार, 2 न जाणार, 4 न जाणार आणि 8 न पण भाग जाणार. म्हणजे हे झाले 6 आणि 8चे विभाजक. आता यांचं काय करायचं आहे? मसावी म्हणजे काय सांगितलं त्यांनी? समान विभाजक. दोघांमध्ये असणारे समान विभाजक जे आहेत ते काय करायचं? आपल्याला घ्यायचे. मग समान कोण आहेत? 1 या दोघांपैकी 1, नंतर 2 या दोघांपैकी 1. यांचा काय करायचं? समान आहे का? कुठं नाही. मग 1 गुणिले 2 म्हणजे 6 व 8चा मसावी किती झाला? 2 झाला. कसा? विभाजक पद्धती. आता भागाकार पद्धतीनं पाहायचंय आपल्याला. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, हे भाज्याचं सूत्र आहे. बाकी 0 येईपर्यंत
क्रिया करायची, बाकी शून्य मिळाली, तेव्हा भाजक जो असतो तो भाजक त्या संख्येचा काय असतो? मसावी असतो. उदाहरणार्थ बघा, 12 व 18 यांचा मसावी काढायचा आहे. आता मसावी काढण्यासाठी जी लहान संख्या आहे 12, तिनं मोठ्या संख्येला काय करायचं? भागायचं. आता 12च्या पाड्यात 18 नाही येत, मग 12 एक 12, किती राहिले बघा, बाकी राहिले 8 मधून 2 गेले, किती राहिले? 6 राहिले. आता 6 पुन्हा या 6 काय करायचंय? 12ला भागायचंय. म्हणजेच क्रिया करताना 12, आता 6 12ला भागायचं. 6च्या पाड्यात 12 आहेत, 6 दुने 12, बाकी शून्य. बाकी शून्य आली तर याच्यात भाजक कोण आहे ते शोधायचंय आपल्याला. 6 जो आहे हा कोण आहे? भाजक आहे. 12 जो आहे तो 12 कोण आहे? भाज्य आहे. 2 जो आहे तो भागाकार आहे आणि शून्य जे आहे ते काय आहे? बाकी आहे. आणि याच्यात आपण म्हणले बाकी शून्य मिळाली, तेव्हा कोणी भागल्यानंतर बाकी शून्य मिळाली? 6 भागल्यानंतर बाकी शून्य मिळाली. आणि म्हणून या 6ला 12 व 18चा काय म्हटलं जातं? मसावी म्हटलं जातं. आणि म्हणून यालाच मसावी म्हणतात. ही एक पद्धत आहे मसावी काढण्याची. लहान संख्येनं मोठ्या संख्येला भागायचं, बाकी शून्य येईपर्यंत भागत जायचं. शेवटच्या ज्या भाजकानं बाकी शून्य आली त्याला मसावी म्हणायचं. तिसरी पद्धत मूळ अवयव पद्धत. संख्यांचे मूळ अवयव पाडणे, समान अवयवांचा गुणाकार म्हणजेच मसावी होय. आता 12 आणि 15 या दोन संख्या दिलेल्या आहेत. आता 12 आणि 15 या दोन संख्यांचे अवयव पाडून घेऊ आपण. बघा, 12चे अवयव, मग 2 गुणुले 6 12 झाले. 2 गुणुले 3 बघा, 3 दुने 6, 6 दुने 12. नंतर 15चे अवयव, 3 गुणुले 5. आता अवयव पडतात का? पुढे अवयव पडत नाहीयेत. मग यांचा समान अवयव शोधायचे आपल्याला. मग समान अवयव जो आहे तो समान अवयव यांचा कोण आहे तो आपल्याला ठरवायचा आहे. कोणता आहे? हा समान अवयव आहे 3. आणि म्हणून मूळ अवयव पद्धतीनं 12 व 15चा मसावी 3 हा यांचा काय झाला? मसावी झाला. आता चौथी पद्धत आहे मसावी काढण्याची. अंकगणिताचा मूलभूत सिद्धांत. घाताकाच्या स्वरूपामध्ये संख्या लिहिल्या जातात, त्याला म्हटलं जातं अंकगणिताचा मूलभूत सिद्धांत. मग आता आपण इथं उदाहरण घेतले बघा, 24 व 30 यांचा काय करायचा आहे? मसावी काढायचा आहे. मग 24चे फॅक्टर आधी घ्यावे लागतील आपल्याला. 2 गुणुले 2 गुणुले 2 बघा, 2 दुने 4, 4 दुने 8 झाले. आणखीन 2 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16. आता जाणार नाही पुढं, डायरेक्ट 8 त्रिक 24 होईल. 2 दुने 4, 4 दुने 8 आणि 8 त्रिक 24. नंतर 30चे अवयव पाडायचे. आता याला सिद्धांताच्या स्वरूपामध्ये कसं लिहायचं बघा. 2चा किती घात झाला? तिसरा घात झाला गुणुले 3. याला म्हणायचं मूलभूत गणिताचा सिद्धांत. आता 30चे अवयव आपल्याला घ्यायचे तर 2 गुणुले 15, 2 गुणुले 3 गुणुले 5, 5 त्रिक 15, 15 दुने 30. आता याच्यातही समान अवयव जे आहेत ते समान अवयव काय करायचे आपल्याला शोधायचे. मग कुठले समान अवयव असतील बघा. यांच्यातला काय करायचं आहे? यांच्यातला एक समान, यांच्यातला एक 2 घेतला. नंतर हा तिसरा समान आहे तो 3 घेतला. या दोघांचा गुणाकार केला म्हणजे 6. 24 आणि 30 या दोघांचा ही जो मसावी आहे तो किती आला? 6 मसावी आलेला आहे. हे याचं उत्तर. इकडं यांचा मसावी 6, इकडं 2. म्हणजे मसावी काढण्याच्या ह्या 4 पद्धती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. वेगवेगळ्या पद्धती आहेत. दुसरा टॉपिक आहे लसावी लघुत्तम सामायिक विभाज्य. याला एलसीएम असं बोललं जातं, लिस्ट कॉमन मल्टिपल असं म्हणतात त्याला. पहिला पॉइंट आहे दोन संख्यांचा समान. बघा, दोन संख्यांच्या समान विभाज्यांपैकी सर्वात लहान विभाज्यास लघुत्तम सामायिक विभाज्य असं बोललं जातं, त्यालाच लसावी असं बोललं जातं. दुसरा पॉइंट आहे लसावी बरोबर
समान अवयव गुणुले असमान अवयव, यालाच समान अवयव, सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांच्या गुणाकारास लसावी असं बोललं जातं. तिसरा पॉइंट आहे, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा लसावी त्यांचा गुणाकार असतो. जर दोन क्रमवार नैसर्गिक संख्या दिल्या 1 2 तर त्यांचा लसावी किती होणार? 2 होऊन जाणार. याचं कारण क्रमवार नैसर्गिक संख्यांचा लसावी त्यांचा गुणाकार असतो. चौथा पॉइंट, दोन सहमूळ संख्यांचा लसावी त्यांचा गुणाकार असतो. बघा, सहमूळ संख्या, मूळ संख्या, सहमूळ संख्या, मग याच्यात सहमूळ संख्यांचा लसावी त्यांचा गुणाकार असतो. पाचवा पॉइंट, दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकाराच्या निम्मा असतो. किंवा जर दोन क्रमवार समसंख्या दिलेल्या असतील तर त्यांच्या मधली संख्या तिचा वर्ग करायचा आणि त्यातून एक मायनस करायचा. उदाहरणार्थ आपण 12 आणि 14 या दोन संख्यांचा जर लसावी काढायचा झाला तर या दोघांच्या मध्ये असणारी संख्या कोणती आहे? 13. तिचा वर्ग करायचा, 13 चा वर्ग 169 आणि त्याच्यातून एक वजा करायचे म्हणजे 168. हा या संख्येचा काय होणार? लसावी होऊन जाणार. एक शॉर्ट ट्रिक्स. दुसरा मुद्दा आहे, दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा एवढा असतो. याच्यानंतर घातांकित संख्यांचा लसावी काढायचा असेल तर मोठ्या घातांकाचे समान अवयव गुणुले असमान अवयव, हे एक सूत्र या ठिकाणी काय करायचंय? पाठ करायचं आहे. म्हणजे असे 7 पॉइंट तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. असा हा तुमचा लसावी घटक. पहिलं सूत्र आहे, अपूर्णांकाचा मसावी काढायचा असेल तर कसा काढला जातो? अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी भागिले छेदांचा लसावी, हे पहिलं सूत्र. दुसरं, असामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर लसावी भागिले मसावी. तिसरं सूत्र आहे, अपूर्णांकाचा लसावी बरोबर अंशाचा लसावी भागिले छेदांचा मसावी. चौथं सूत्र, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणुले मसावी. पाचवं सूत्र, उदाहरणार्थ आता बघा 5वा आणि 6वा महत्वाचा पॉइंट दिलाय. जर उदाहरणामध्ये मोठ्यात मोठा जास्तीत जास्त शब्द आल्यास संख्यांचा मसावी काढावा. म्हणजे याची फुलं त्याची फुलं दिली जातात. मोठ्यात मोठी संख्या, जास्तीत जास्त शब्द असे जर आले उदाहरणामध्ये तर त्यांचा मसावी काढावा. 6वा पॉइंट आहे, उदाहरणार्थ लहानात लहान कमीत कमी शब्द आल्यास संख्यांचा लसावी काढावा. बघा, म्हणजे पेपरमध्ये काय दिलेलं आहे, प्रश्न कशा प्रकारचा आहे, जास्तीत जास्त शब्द आला तर मसावी काढायचा संख्यांचा आणि कमीत कमी शब्द आला तर लसावी काढायचा संख्यांचा. आता याच्यावर आधारित स्वाध्याय 7 हा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. स्वाध्याय 7 प्रश्न क्रमांक पहिला, 57 75 102 या संख्यांचा मसावी काढायचा आहे. मसावी काढायचा आपल्याला 2-3 पद्धतीने मसावी काढता येतो. अवयव पाडून काढता येतो, भागाकार पद्धतीने काढता येतो, त्याच्यानंतर गणिताचा मूलभूत सिद्धांत याच्या पद्धतीने काढता येतो. आता अवयव पद्धत जी आहे सगळ्यात सोपी पद्धत जी आहे मसावी काढण्याची जी पद्धत आहे ती पद्धत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दिलेल्या ज्या संख्या आहेत 75 57 75 102 या संख्या मांडून घेतल्या या स्वरूपामध्ये भागाकार पद्धत. आता ज्या संख्येनं भाग जाईल, कोणत्या संख्येनं भाग जाईल यांना ते पाहायचंय. 3 न भाग जाईल बघा, 3 1 3 किती राहिले 2, 3 9 27. परत 3 अशी संख्या शोधायची आपल्याला, तिन्ही संख्यांना एका संख्येनं भाग जाईल. मग 3 ने 57 ला भाग गेला, आता 3 न 75 ला भाग देऊ, 25 3 75 25. आता 3 न 102 ला भाग देऊया, कोणी भाग जातोय बघूया. बघा, आता 3 न भाग दिल्यानंतर काय होईल ते पाहू अगोदर. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 किती राहिले बघा, 1 3 चौक 12, 3 चौक 12 2. ओके, म्हणजे 3 न भाग दिला तर इथपर्यंत भाग गेला, म्हणजे बाकी किती राहिली 19 25 34 ही बाकी राहिली. आता यांना भाग जाणारी संख्या जी आहे ती संख्या याच्यात कुठल्याही एका संख्येने तिघांनाही भाग जात नाही आणि म्हणून या संख्येचा जो मसावी आहे तो मसावी जो आहे तो कोणता असणार आहे 3. हा त्याचा काय असणार आहे मसावी. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय आहे उत्तर. पण मसावी म्हणजे नेमकं काय? म बरोबर समान अवयवांचा गुणाकार. मग हे समान अवयव झाले. समान अवयव याचा अर्थ काय, त्या संख्येनं दिलेल्या सगळ्या संख्येला भाग गेला पाहिजे, त्याला समान अवयव म्हणतो आपण.
हे झालं उत्तर, पर्याय क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक दुसरा, 161 भागिले 69 हा अपूर्णांक आहे, त्याच्या संक्षिप्त रूपात लिहायचं आहे आपल्याला. काय करायचंय, त्याच्या संक्षिप्त रूपामध्ये लिहायचंय. मग कोणाच्या पाड्यात आहेत आपल्याला त्यासाठी पाढे पण पाठ पाहिजे बघा. 161 भागिले 69 बरोबर. आता 69 हा 23 त्रिक बघा, 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6. ओके. याच्यानंतर 23 म्हणजे 23 न काय होणार आहे, यांना भाग जाणार आहे. 23 70, 7 त्रिक 21, 7 आले 2, 7 दोन्ही 14, 14 2 16. मग इथं 23 गुणिले 7, 161 फॅक्टर पाडले, 69 फॅक्टर पाडले अवयव. इथं 23 कॅन्सल झाले, मग कोण राहिलं शेवटी 703. आता पर्याय क्रमांक जो आहे तो कोणता आहे, तिसरा पर्याय आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती भेटलं, 703. आणि यांचा मसावी जो आहे तो मसावी किती भेटला, 3. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 3, 377 या संख्येचे मूळ अवयव कोणते. आता खाली पर्याय दिलेत, आपण पर्यायातून सुद्धा काय करता येईल आपल्याला, जाता येईल. मग पर्यायातून जायचं म्हणलं तर कसं जाता येईल बघा. किंवा दुसरा ऑप्शन, मूळ अवयव पाडायचे आपल्याला, तर या पद्धतीने पण आपण मूळ अवयव पाडू शकतो. 377 कुणी भाग जाईल, मूळ अवयव म्हणजे मूळ संख्या घ्या 13, 13 दुने 24. आता 37 मधून 26 गेले, किती राहिले बघा, 37 वजा 26 1 वरून घेतला 7, 117. 13 9 किती झाले, 117. आता दुसऱ्या संख्येने 29 ला कुठल्या भागच जात नाहीये, म्हणजे डायरेक्ट 29 ने भागता येईल. 29 1 29. म्हणजेच याचे जे मूळ अवयव आहे ते मूळ अवयव 377 बरोबर 13 गुणिले 29 हे याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे, 13 29. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4, 18 36 27 या संख्यांचा लसावी कोणता. पर्याय 180 108 98 129. मग आपल्या ठरल्याप्रमाणे काय करायचंय, 18 36 27 ही पद्धत जी आहे, ही पद्धत कशी आहे, सोपी आहे लसावी आणि मसावी काढण्यासाठी. बघा कोणाच्या पाड्यात आहेत लसावी आणि मसावी काढण्यासाठी, एकच संख्या शोधायची की त्या संख्येने तिघांनाही भाग जाईल. 9 9 दुने 18, 9 चौक 36 आणि 9 त्रिक 27. आता याच्यानंतर अशी संख्या शोधायची, परत भाग जाणारी कोण आहे, 2 बे 1 बे, बे 2 4 आणि 3 ला भाग जात नाही म्हणून 3 आहे तसेच घेऊन टाकायचे. झालं. इकडचे जे आहेत या बाजूचे हे समान झाले आणि इकडच्या बाजूचे जे आहेत हे यांना असमान असं बोललं जातं, असमान अवयव. आता लसावी म्हणजे काय, समान आणि असमान यांचा गुणाकार. लसावी बरोबर समान अवयव गुणुले असमान अवयव, हे लसावी काढण्याचं काय आहे, सूत्र आहे. मग डायरेक्ट यांचा काय करणार आपण आता, गुणाकार करणार. आणि म्हणून लसावी समान अवयव कोणते भेटले, 9 गुणुले 2 गुणुले असमान अवयव कोणते, 1 गुणुले 2 गुणुले 3 या सगळ्यांचा गुणाकार करायचा आहे. मग आपल्याला काय होणार, उत्तर मिळून जाईल. बघा 9 दुने 18 आणि 3 दुने 6, 8 सक 48, 7 4 4, 6 1 6, 6 4 10, 108. मग पर्याय क्रमांक कोणता, 2 हे याचं काय झालं उत्तर चौथ्या प्रश्नाचं. क्रमांक 5, एका दुकानात वेगवेगळ्या वजनाच्या एकाच प्रकारच्या जामच्या बाटल्या विक्रीस आहेत. 450 ग्रॅमची बाटली 96 रुपयाला, 600 ग्रॅमची बाटली 124 रुपयाला, 150 ग्रॅमची बाटली 34 रुपयाला व 300 ग्रॅमची बाटली 66 रुपयाला आहे. तर कोणती बाटली खरेदी करणे हे जास्त फायदेशीर आहे, असा त्यांचा प्रश्न आहे. आता जास्त शब्द आल्यानंतर आपल्याला काय करायचं सांगितलं होतं, मसावे काढून घ्यायचा. आता अगोदर वजन, आता वजन बघा, त्याच्यानंतर खाली किंमत. मग वजन आणि किंमत यांच्या अगोदर चर्चा करूया आपण. वजन 150 ग्रॅम आणि 150 ग्रॅमची बाटली 34 रुपयाला आहे. त्याच्यानंतर 300 ग्रॅम, त्याच्यानंतर 400 450 ग्रॅम, त्याच्यानंतर
600 ग्रॅम आणि खाली त्यांच्या किमती आहेत, त्या किमती खाली काय करतोय देतोय. 150 ची 34ला 300 ग्रॅमची बाटली जी आहे ती 66 रुपयाला आहे. 450 ची बाटली जी आहे ती 96 रुपये. 600 ग्रॅमची बाटली 124 रुपये. आता इथं वजन 150, 300, 450, 600 या स्वरूपामध्ये दिलेलं आहे. मग आपण अगोदर काय करूया, या वजनाचा मसावी काढून घेऊया. बघा 150, 300, 450, 600. आता कोणी भाग जाईल? 150 ने सगळ्या संख्येला भाग जातोय का बघा. 150 एक 150 एक, 150 च्या दुप्पट 300, त्याची तिप्पट केली आणि नंतर चौपट म्हणजे 1 2 3 4 भाग गेला. म्हणजे यांचा मसावी जो आहे हा मसावी आपल्याला या ठिकाणी 150 आला. काय आला? मसावी 150 आलेला आहे. मग आलेल्या या बाकीनं या रुपयांना काय करायचं? भागायचंय. म्हणजे तुम्हाला तेवढ्या बाटल्यांची जी आहे ती किंमत, नवीन किंमत आपल्याला या ठिकाणी काय होऊन जाईल? मिळून जाईल. मग आता भागल्यानंतर बघा 150 म्हणजे 34ला कोणी भागायचं? इकडे बघा किंमत काढायची आपल्याला. 34 भागिले 1 किती उत्तर आलं? 34. म्हणजे या एका बाटलीची किंमत किती आली? 34 आली. आता दुसरी 66, 66 भागिले 2 33. त्याच्यानंतर 96, 96 भागिले 3. आता 96 भागिले 3 उत्तर किती आलं बघा? 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6, 32. याच्यानंतर 124, 124 भागिले 4, 4 त्रिक 12 आणि 4 एक 4. ही काय झाली? त्या बाटल्यांची जी आहे ती किंमत आपल्याला या ठिकाणी मिळून गेलेली आहे. आता यांचं म्हणणं नेमकं काय आहे? कोणती बाटली खरेदी करणे जास्त फायदेशीर ठरेल? आता ज्या बाटलीची किंमत कमी ही काय झाली? किंमत आहे 34 रुपये, 33 रुपये, 32 रुपये, 31 रुपये. ह्या काय आहेत? किमती आहेत. आरएस. मग कोणती बाटली? हे वजन आहे 124 ग्रॅम जे आहे ते काय आहे? त्या बाटलीचं वजन आहे. आता इथं काय दिलंय बघा? किंमत दिलेली होती त्यांनी. किंमत दिली होती 124 रुपये. मग आपल्याला ती बाटली आता इथं तुम्हाला दिसतंय 34, 33, 32, 31. सगळ्यात कमी किंमत जी आहे, कमी किंमत कोणाची आहे? 31. मग 31 म्हणजेच 124 आणि 124 म्हणजेच कोणती ग्रॅमची बाटली भेटली आपल्याला? 600 ग्रॅमची बाटली भेटली. म्हणजेच याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर काय आहे? बरोबर आहे. 600 ग्रॅमची बाटली खरेदी केली तर ती आपल्याला कशी मिळणार आहे? स्वस्त मिळणार आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजे ती बाटली आपली फायदेशीर होईल. म्हणजे यांच्या किमती आपण लिहू शकतो बघा. 31, त्याच्यानंतर 150 म्हणजे याची होईल 34. नंतर 300 ग्रॅम, 300 ग्रॅमची बाटली केवढ्याला? 33. 450, 450 ची बाटली जी आहे ती 32. म्हणजे स्वस्त कोणती होणार आहे? म्हणजे फायदेशीर कोणती होईल? 600 ग्रॅमची बाटली. तर 6 एका संख्येला अनुक्रमे 8, 10, 12, 14 या संख्यांनी भागली असता प्रत्येक वेळी बाकी 5 उरते, तर अशी लहानात लहान संख्या कोणती? असं आपल्याला माहिती आहे, लहानात लहान शब्द आला की त्या संख्येचा लसावी काढायचा असतो आणि जी बाकी उरते ती बाकी त्या लसावीमध्ये काय करायची? मिळवायची. आधी लसावी काढून घेऊया. 8, 10, 12, 14 या पद्धतीने काय करायचं? लसावी काढायचा. बघा जे समान अवयव आहे ते इकडे घ्यायचे. मग कुणी भाग जाईल? 2. 2 चौक 8, 2 पंचे 10, 2 सक 12, 2 साती 14. याच्यानंतर दुसरा अवयव घ्या भाग जाणारा. जातोय का? तो बघायचा आहे. जात असेल तर काय करायचं? भागायचं. बघा कोणत्या कोणत्या संख्येला भाग जाईल? 2 दोन्ही 4, 5 ला जात नाही आहे तसा घ्या. 2 त्रिक 6, 7 ला जात नाही आहे तसा घ्या. घेतलं. आता कुठल्या संख्येनं भाग जाईल का? जाणार नाही. मग काय करायचं? त्या दोघांचा गुणाकार 2 गुणिले 2 4 आणि या खालच्या सगळ्या संख्यांचा काय करायचा? गुणाकार करायचा. बघा त्या दोघांचा गुणाकार केला 5 दुने 10, या दोघांचा गुणाकार केला 7 त्रिक 21. मग आता लसावी म्हणजे काय? ल बरोबर ह्या समान अवयव आहेत. त्या समान अवयवाचा गुणाकार 4 आला गुणिले 10 गुणिले 21. आता 4 गुणिले 21 गुणिले 10 यांचा गुणाकार किती आला? 210. 4 ने 210 ला गुणा 4 0 0, 4 1 4 आणि 4 2 8. त्यांचा लसावी 840 आला. ओके.
कमी लहानात लहान 840. आता बाकी किती उरते? बाकी 5 उरते. ही बाकी याच्यात काय करायची? ऍड करायची. म्हणजे संख्या बरोबर लसावी अधिक बाकी. मग लसावी किती होता? 840. बाकी किती? 5 म्हणजे 845. हे या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. 7वा प्रश्न आहे बघा. श्रेयश, शलाका आणि स्नेहल एका वर्तुळाकार धावपट्टीच्या एका ठिकाणावरून एकाच वेळी पळण्यास सुरुवात करतात. त्या अनुक्रमे 12, 15, 18 या मिनिटांमध्ये एक फेरी पूर्ण करतात. 12, 15, 18 या मिनिटांमध्ये एक फेरी पूर्ण करतात. ते तिघेही कमीत कमी किती वेळानंतर सुरुवातीच्या ठिकाणावरून एकाच वेळी येतील? प्रश्नात काही दिलं तरी काही देणं घेणं नाही तुम्हाला. तुमचं टार्गेट फक्त संख्या बघायची आणि शब्द कमीत कमी दिला आहे की जास्तीत जास्त दिलाय. कमीत कमी दिला तर लसावी काढायचा आणि जास्तीत जास्त दिला तर मसावी काढायचा. मग आता बघा, कमीत कमी म्हणजे काय करावं लागेल? लसावी काढावं लागेल. 12, 15, 18 यांचा लसावी. आता अशी संख्या शोधायची की जिच्या पाड्यामध्ये 12, 15, 18 दोन्ही तिन्ही पण संख्या आहे. 3 3 चौक 12, 3 5 15, 3 7 18. याच्यानंतर आता 3 गेला. आता 2 बघा. 2 2 4, 5 ला भाग जात नाही आहे तसे घ्या. 2 3 6 जा. आता समान संख्या येते का? भागता येते का? ते शोधायचं. नसेल येतं काय करायचं? सरळ लसावी जो आहे आपला तो लसावी काय करायचा? पाहायचा. मग आता लसावी म्हणल्यानंतर काय सांगितलं होतं? या दोघांचा गुणाकार 3 2 6. याच्यानंतर या तिघांचा गुणाकार करायचा. 3 5 15, 15 2 30. मग लसावी म्हणजे आपण काय? आता याला असमान अवयव बोलतो आणि याला समान अवयव बोललं जातं. मग लसावी बरोबर समान अवयव गुणुले असमान अवयव यांचा गुणाकार करायचा आहे. म्हणजेच काय होईल बघा? समान अवयव 6 आणि असमान अवयव 30 यांचा गुणाकार करा. 6 0 0 6 3 18 180. 180 कुठं आहे? कोणत्या पर्यायात आहे? पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळून जाईल. म्हणजे डायरेक्ट या सगळ्यांचा गुणाकार केला तरी तुम्हाला उत्तर मिळून जातं 180. 8वा प्रश्न. 2 अंकी 2 संख्यांचा गुणाकार. बघा, 2 अंकी 2 संख्यांचा गुणाकार 765 आहे आणि त्यांचा मसावी 3 आहे. तर लसावी किती? असा प्रश्न आहे. पर्याय दिले 355, 155, 245, 255. उत्तर काढण्यासाठी डायरेक्ट ल बरोबर काय डोक्यात ठेवायचं? संख्यांचा गुणाकार भागिले मग. ल म्हणजे लसावी, म म्हणजे मसावी. किती आहे संख्यांचा गुणाकार? 765 भागिले किती? 3. 3 ने 765 ला भागायचं. 3 2 6 चाले 1 3 5 15 चाला 1 3 5 15 255. उत्तर या ठिकाणी कुठं आहे का पर्यायामध्ये शोधायचं आणि ते या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर. 9वा. विनाजवळ काही मणी आहेत. तिला समान मणी असलेल्या माळा तयार करायच्या आहेत. तिने 16, 24, 40 मण्यांच्या माळा केल्या तर एकही मणी शिल्लक राहत नाही. तर तिच्या जवळ कमीत कमी किती मणी असतील? बघा, कमीत कमी शब्द आला म्हटलं तर काय करायला सांगितलं होतं? लसावी काढायला सांगितलेलं आहे. मग बघा, दिलेल्या संख्या 16, 24, 40. आता काय करायचं? भागायचं. अशी संख्या शोधायची की त्यांनी काय होणार आहे? या संख्येला भाग जाईल. कुठली संख्येनं भाग जाईल? 4. 4 चौक 16, 4 7 24, 4 10 40. आता दुसरी संख्या शोधा. 2 न भाग जाईल. 2 2 4, 2 3 6, 2 5 10. आता भाग जात नाही. मग भाग जात नाही त्या दोघांचा गुणाकार करा. 4 2 8. या सगळ्यांचा गुणाकार करा. बघा, 3 5 15, 15 2 30. आता परत या दोन संख्यांचा गुणाकार करा. किती उत्तर येईल बघा? 8 गुणिले 0 0 आणि 8 त्रिक 24 240. हा झाला याच्यातला शॉर्टकट. मग 240 कोणत्या पर्यायामध्ये आहे? दुसऱ्या पर्यायामध्ये आहे. ते झालं या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. हा प्रश्न आहे. एका शहरात एकाच मोठ्या रस्त्यावरील 3 वेगवेगळ्या चौकातील सिग्नल पाहिले तर बघा, पाहिले ते दर 60 सेकंद, 120 सेकंद आणि 24 सेकंदांनी हिरवे होतात.
सकाळी 8 वाजता सिग्नल चालू केला तेव्हा तिन्ही सिग्नल हिरवे होते, त्यानंतर किती वेळानं तिन्ही सिग्नल एकाच वेळी पुन्हा हिरवे होतील असा प्रश्न आहे त्यांचा. मग अशा प्रश्नामध्ये काय करायचं, लसावी काढून घ्यायचा. मग लसावी काढण्यासाठी बघा काय दिलेली आहे संख्या 24, 60, 120. एकत्रित सगळ्यांचे काय करायचे, अवयव पाडायचे. तर कोणी भाग जाईल 6 न, 6 चोक 24, 6 दाय 60, 6 दुने 12. परत भाग जाईल, कोणी भाग जाईल 2 न, बे 2 4, बे 5 10, इकडं बे 1. आता परत कोणी भाग जाईल 2 न जाईल, बे 1 बे 5 आणि बे 5 10. आता परत भाग जाईल का कोणी, बघा भागता येत असेल तर भागायचं. कोणी भाग जाईल यांना 5 न भाग जाईल, म्हणजे इथं 1 5 1 5 5 1 5 भाग गेला पूर्ण. आता ज्या संख्या राहिल्या तिकडच्या या सगळ्यांचा काय करायचा, गुणाकार करायचा. बघा लसावी बरोबर 6 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 5, 6 दुने 12, 5 दुने 10, 120 सेकंद. आता 120 सेकंद याच्या पुढे नाही एकच पर्याय. मग 120 सेकंद म्हणजे किती, बघा 120 सेकंद म्हणजे 2 मिनिट. किती मिनिट, 2 मिनिट. आता आपला प्रश्न काय आहे, किती वाजता, सकाळी 8 वाजता सिग्नल चालू केलाय तेव्हा तिन्ही सिग्नल हिरवे होतात, त्यानंतर किती वेळानं पुन्हा तिन्ही सिग्नल एकाच वेळी पुन्हा हिरवे होतील. बघा म्हणजेच 8 वाजून 2 मिनिटांनी, 8 वाजून 2 मिनिटं कुठे आहेत, पर्याय क्रमांक 4. म्हणजे हे या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. 120 सेकंद म्हणजे 2 मिनिटं, म्हणजे 8 वाजून 2 मिनिटांनी बरोबर तिन्ही सिग्नल एकाच वेळी काय होतील, हिरवे होतील. हा त्या प्रश्नाचं काय आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं नेक्स्ट स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. आमच्याकडे इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षा, इयत्ता 8वी NMS परीक्षा आणि इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा, त्याचबरोबर इयत्ता 5वी नवोदय परीक्षा आणि 10वी स्टेट बोर्डचे तास घेतले जातात. समर बॅच ही लवकरच चालू होणार आहे. आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्यासाठी आपण दिलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधून आपला पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. संपर्क क्रमांक आहे 80 10 88 52 66.